मुलगा काय करतो की घरी आंघोळ करतो. आंघोळ कोण कोण करते? सर्वजण करता ना? हा, दिसूनही छान राहिले तुम्ही सगळेजण. हात खाली करा. तर एक छोटा मुलगा असतो, तो आंघोळ करतो. आंघोळ करून जेव्हा तो बाथरूमच्या बाहेर येतो तर तेव्हा तो त्याच्या आईला म्हणतो की आई, मी आंघोळ करून आलेला आहोत, माझे पाय आता सध्या ओले आहेत, आता मी हे ओले पाय जमिनीवर जर ठेवले तर काय होणार? खराब होतील, पायाला माती लागणार, माझ्या पायाला माती लागायला नको. म्हणून त्याची आई काय करते? पटकन आईच्या साडीचा जो पदर असते ते पदराचा खाली पसरवते आणि त्या बाळाला म्हणते की एक काम कर, या पदरावर पाय ठेवून तू घरात ये. मग तो मुलगा तसाच करतो. काय करतो? आंघोळ झाल्यावरती आईच्या पदरावरती पाय ठेवतो आणि त्याच्यावर पाय ठेवून तो घरात येतो. मग आई म्हणते त्याला की बाळा, तू खूप छान काम केलं, आंघोळ झाल्यावरती तुझ्या पायाला माती लागू नये म्हणून तू अशी इच्छा माझ्यासमोर व्यक्त केली की पायाला माती लागू नये, म्हणून ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण तू ज्याबरोबर पायाला माती लागू नये अशी काळजी तू घेतली, त्याचबरोबर तुझ्या मनाला सुद्धा कधी माती लागू देऊ नको. तुझ्या मनालाही जर तू माती लागू दिली नाही तर तू खूप मोठा होशील. मनाला माती लागू न दिले म्हणजे काय? तुमच्या मनामध्ये कुणासाठी वाईट विचार येऊ द्यायला नको. तुमच्या मनामध्ये कधी कुणासाठी कुठलीही वाईट गोष्ट येऊ द्यायला नको. मी याला मारलं पाहिजे, मी याला पाळलं पाहिजे, मी याचं काहीतरी गोष्ट चोरली पाहिजे, अशा गोष्टी तुमच्या मनात येऊ द्यायला नको. म्हणजेच काय? मनाला माती लागू द्यायला नको अशी आई त्या मुलाला सांगते. आणि हाच मुलगा मोठेपणी खूप मोठी व्यक्ती घडते. त्या मुलाचं नाव काय असते सांगा बरं? त्या मुलाचं नाव असते श्याम. काय असते? आणि हा श्याम मोठेपणून काय बनतो? साने गुरुजी. साने गुरुजी नाव ऐकलेलं आहे का तुम्ही? साने गुरुजींची कोणती प्रार्थना म्हणता तुम्ही? सांगा. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. बघा, हा श्याम लहानपणी कसा असतो? आईला म्हणतो की आई, पायाला माती नाही लागली पाहिजे. आणि त्याची आई त्याला काय शिकवते की बाळा, पायालाच नाही तर मनालाही माती नाही लागली पाहिजे. असा हा श्याम घडतो. आणि हा श्याम मोठेपणी काय बनतो? साने गुरुजी बनतो. आणि जगाला प्रेम अर्पावे अशी प्रार्थना लिहितो. आणि ही प्रार्थना तुम्ही सर्वजण रोज परिपाठात म्हणता. म्हणजे काय? तुम्हाला जर मोठं बनायचं असणार तर काय करायला हवं? मनाला माती लागू देता कामा नये. असंच एकदा काय होतं की हा श्याम घरी असताना त्याची आई त्याला म्हणते की जा, आपल्याला देवपूजेसाठी फुलं पाहिजे, तर तू फुलं तोडून आण. बरोबर? मग हा श्याम फुलं तोडायला जातो. मग जेव्हा तो फुलं तोडायला जातो तर त्याला झाड दिसतं आणि झाडाला फुलं नसतात. फुलाला काय असतात? कळ्या असतात, कळ्या त्या झाडाला. मग तो काय करतो? तशाच कळ्या पटपट पटपट तोडून घेतो आणि तो कळ्या त्या टोपलीमध्ये आणतो आणि आपल्या आईजवळ नेऊन देतो. त्याला असं वाटतं की आपली आई आपल्याला खूप खुश होणार, कारण आपण टोपली भरून कळ्या आपल्या आईजवळ आणून दिलेल्या आहेत. मग जेव्हा त्याची आई ती टोपली बघते आणि त्या टोपलीमध्ये सगळ्या कळ्या बघते, तेव्हा त्याची आई त्याच्यावरती रागावते. का बरं रागावते? त्याची आई त्याच्यावरती रागावते आणि म्हणते, बघ श्याम, तुला या मुक्या कळ्यांना तोडण्याचा काही अधिकार नाही. तुला मुक्या कळ्या तोडायचा काहीही अधिकार नाही. म्हणून त्याचप्रमाणे जेव्हा तू मोठा होशील त्याचप्रमाणे तुला तुझ्या या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मुक्या कळ्या जशा फुलांच्या आहेत तशाच मुक्या कळ्या ही लहान लहान मुलं सुद्धा आहेत. म्हणून तो श्याम एक गोष्ट लक्षात ठेवतो की ज्याप्रमाणे मी मुक्या कळ्या तोडल्या, परंतु भविष्यामध्ये या मुक्या कळ्यांना फुलवण्याचं काम मी करणार. ही मुक्या कळ्या म्हणजे कोणत्या? तर ही सर्व लहान मुलं. श्याम मोठा बनतो आणि या सर्व लहान मुलांसाठी छान छान धडे लिहितो, छान छान पुस्तकं लिहितो आणि या पुस्तकाच्या माध्यमातून या मुक्या कळ्यांना, या लहान लहान मुलांना घडवण्याचं काम करतो. बरोबर ना? म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की तुम्हा सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लहानपणापासून मोठं होताना आपण आपल्या जीवनामध्ये कुठली कामं करतो, कोणती चांगली कामं करतो, ही कामं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जेणेकरून काय होणार की तुम्ही मोठी झाल्यावर तुम्हाला आपल्याला या देशासाठी काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या समाजासाठी काय करायचं आहे, हे सगळं लक्षात यायला लागणार. आल्या का तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या का? दोन गोष्टी सांगितल्या मी. एक साने गुरुजींची कशाची? पायाला माती लागू देऊ नका ह्याची. आणि दुसरी गोष्ट कशाची सांगितली? कळ्यांची. ही तुम्हाला दोन्ही प्रश्न विचारणार मी. काय ज्यांना प्रश्नाची उत्तर येणार तेच आज घरी जातील, ज्यांना प्रश्नाची उत्तरे येतील नाही ते माझ्यासोबत इथं अभ्यास करत बसतील. ठीक आहे ना? हा, चला आता पुढे जाऊ आपण. आणखी बघा, म्हणजे मी आल्याबरोबर यांना असं म्हटलं की ही जिल्हा परिषद शाळा तर अजिबात वाटतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, आपण जेव्हा प्रायव्हेट शाळेमध्ये जातो
युनिफॉर्म. मुलांचं युनिफॉर्म हे सर्वात मोठं आकर्षण असते. त्यालाच आकर्षण होऊन सर्व पालक शाळेत पोहोची जातात. त्यांचं आय कार्ड, त्यांची शूज, त्यांचे सॉक्स. मग हे सर्व मुलं जेव्हा पाहिलं, अरे बापरे बाप, यांचं युनिफॉर्म किती सुंदर युनिफॉर्म वाटत आहे, तुमचे आय कार्ड किती छान आहे, तुम्ही शूज घातलेले आहेत, सॉक्स घातलेले आहेत, म्हणजे एखाद्या प्रायव्हेट स्कूललाही लाजवणार अशी ही जिल्हा परिषद शाळा आहे. तुम्हा सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे. शाळा मात्र स्वतःसाठी हे सर्व शिक्षकांचं क्रेडिट आहे, हे सर्व टीमचं क्रेडिट आहे. कारण की माहितीये का, आपण जर म्हटलं की एका व्यक्तीला समोर यायचं आणि विकास घडवायचा, तर हा विकास घडू शकत नाही. एक व्यक्ती आली, आता जर मी म्हटलं की तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आता आपल्याला या शाळेचा विकास करायचा आहे, याच्यातला एक विद्यार्थी समोर आला आणि 100 पावलं चालला तर तुमच्या शाळेचा विकास होणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही 100 विद्यार्थी एक साथ एक पाऊल उचलणार, तेव्हा तुमच्या शाळेचा विकास होणार. असंच या शाळेच्या शिक्षकांच्या बाबतीतही तेच घडलेलं आहे की केवळ एक शिक्षकांनी कितीही मनावर घेतलं की मला आता असं घडून दाखवायचं आहे, असं करायचं आहे, परंतु जिथं जेव्हा सर्व टीम एकत्र येते तेव्हा खरोखर तो विकास घडूनच जात असतो. खरोखर त्याचं एक फलश्रुत एक रूप मला तुमच्या समोर दिसतच आहे, ते तुमच्या सर्वांच्या रूपामध्ये. आणखी एक सांगायचं म्हटलं म्हणजे की सर, आता जिल्हा परिषद शाळेबद्दल बोलत आहे तर मला वाटते की आपण थोडीशी तुलना करायलाच पाहिजे का प्रायव्हेट स्कूल सोबत, कॉन्व्हेंट सोबत. कारण की आता आजकाल समाजाचा जर ओघ पाहिला आपण, तर समाजाचा ओघ हा आता प्रायव्हेट स्कूलकडे जास्त वळलेला आहे. जास्तीत जास्त पैसे देऊन आपल्या मुलांना शिक्षण विकत कसं घेता येईल यावरती सर्व पालकांचा आता कल ओढलेला आहे. परंतु मला तरी वाटते ज्या ज्या गावामध्ये अशा अशा शाळा येतील, असे शिक्षक असतील, तर मला तरी वाटते की सर्व पालक वर्ग आपसुकच आपल्या विद्यार्थ्यांची, आपल्या पाल्यांची ऍडमिशन हे जिल्हा परिषद शाळेमध्ये करायला जातील. कारण आता प्रायव्हेट स्कूलचा जर आपण एक विचार केला तर तुम्हा सर्वांना पोरांना एक सांगायचं आहे मला की आपण जर त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं की तुम्हाला काय बनायचं आहे, तर त्यांचं ध्येय तयार असते. तुम्ही जर दुसरीतल्या मुलांना विचारलं की तुम्हाला काय बनायचं आहे, तर ते पटकन सांगतील मला IPS ऑफिसर बनायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, मला कलेक्टर बनायचं आहे. इतकंच नाही तर तुम्ही 4वीच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं तर ते तुम्हाला डॉक्टरमध्ये कुठली फील्ड निवडायची आहे, मला IAS बनायचं आहे, मला या विषयाचं तज्ञ बनायचं, ते असे तुम्हाला डायरेक्ट सांगून देतील. परंतु आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत, सरकारी शाळेच्या बाबतीत हा एक ड्रॉबॅक दिसायला लागतो की सर्व काही चांगलं सुरू असताना जेव्हा आपण विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या एखादा प्रश्न करतो की तुम्हाला काय बनायचं आहे, तेव्हा मुलं शांत राहतात, तेव्हा मुलं उभे राहतात आणि म्हणतात की अजून ठरवलं नाही. कारण की आजची ही गत अशी आहे तर की मी बाकीच्या शाळांमध्ये कधी भेटी दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये हे जाणवते की 10वीच्या मुली असतात, यांनी बऱ्याच जणांना प्रश्न केलेले आहेत की तुला काय बनायचं, तर 10वीची मुली सुद्धा असे शांत उभे येतात की अजून ठरवलं नाही म्हणतात. बघू 10वीची परीक्षा दिल्यावर टक्केवारी काय म्हणजे त्याच्यावर आमचं करिअर ठरणार असं ते म्हणतात. परंतु तुम्हा सर्व पोरांना मी आता एकच सांगते की तुम्हाला काय बनायचं आहे भविष्यामध्ये ते तुम्ही आतापासून ठरवायचं आहे. बघा, डॉक्टर, इंजिनियर, वकील सर्व काही तुम्ही बनणारच आहात, हे तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून ठरवूनच घ्या की कसं बनलं पाहिजे, काय बनलं पाहिजे. परंतु हे सर्व बनत असताना सगळ्यात आधी एक चांगला माणूस घडणं गरजेचं आहे. आणि माणूस घडण्याचं काम मला तरी वाटते सध्या जिल्हा परिषद शाळा अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे. कारण संस्काराच्या बाबतीत जर म्हटलं की आमच्या ह्या शाळा कुठेही मागे पडताना दिसत नाही. जर संस्काराच्या बाबतीत जर म्हटलं तर आम्हाला आता ह्या नवीन शाळा ज्या इंग्लिश स्कूल आम्ही म्हणतो, तर आम्हाला तिथं ज्ञान तर भरभरून मिळतं. आम्हाला काय ज्ञान म्हणजे कुठलं, तर आम्हाला इंग्लिश भाषेचं मोठं अट्रॅक्शन आहे, तर ते आम्हाला ज्ञान भरपूर मिळतं. परंतु जिथं संस्काराची गोष्ट येते, संस्काराच्या बाबतीमध्ये आम्हाला ही शाळा कुठेतरी मागं पडताना दिसते आणि आम्हाला जिल्हा परिषदच्या शाळा समोर येताना दिसायला लागतात. मग जेव्हा आम्ही 2 विद्यार्थी समोर उभे करतो, 2 विद्यार्थ्यांना प्रश्न केला जातो की बाळा तुला काय बनायचं आहे, तुला काय सांगायचं, तर आम्ही जर मुलांना तर मॅडम आताही जर विचारलं की तुला सावित्रीबाई फुले कोण आहेत माहिती आहेत का, तुला ज्योतिबा फुले कोण आहेत माहिती आहेत का, तर हे त्या मुलांना अजूनही सांगता येत नाही. परंतु आज जर जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना आपण विचारलं की तुला या महापुरुषांबद्दलची माहिती आहे का, तर हो, त्यांना 1-2 ओळींमध्ये ती माहिती कधी सांगता येणार. हा ड्रॉबॅक आम्हाला त्या शाळेच्या बाबतीत दिसायला लागतो. मात्र आम्हाला ही शाळा आम्हाला या संस्काराच्या बाबतीमध्ये समोर जाताना दिसायला लागलेली आहे. कारण संस्कारांच्याच गोष्टी जर केल्या तर आज आम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थी, अधिकारी हे संस्काराच्या बाबतीमध्ये या शाळेतून घडलेले दिसून यायला लागलेले आहेत. आज मुलं मोठमोठे म्हणजे नासामध्ये जातात, डॉक्टर बनतात,